नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव विचार करत बसलेला असतो. ईश्वरी त्याला जेव्हा सांगते, आकाश सरांचं नमुताईवर प्रेम आहे, तसंच नमुताईचं देखील आकाश सरांवर तितकंच प्रेम आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र अर्णव आणि पूर्ण घरातले सगळे हादरलेले असतात. काय करावं कोणाला काही कळत नसतं. आणि आकाश सर हे मला कधीपासून नाही तर आताच त्यांनी मला सांगितले, त्यामुळे मलाही हे सगळं नव्याने कळतंय. तेव्हा मग आजी बोललेली असते की मग आपल्याला आता साखरपुडा मोडायचा म्हटला तर? त्यावेळेला वल्लरी म्हणते की नाही, हा साखरपुडा अजिबात मोडला जाणार नाही. मला आकाशची बायको म्हणून मेघना पसंत आहे, बाकी कोणीही नाही. अशा गोष्टी आता आकाशच्या बाबतीत अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतात. काय करावं आता त्याला काही सुचत नसतं. त्याला पर्याय मात्र काही नसतो. मामा हा तिथे येतो आणि मामालाही लक्षात असतं की ह्या सगळ्यामुळे अर्णव खूप हर्ट झाला असेल. म्हणूनच मामा आता अर्णवकडे बघतो आणि म्हणतो की अर्णव, हे बघ बाबा, माफ कर, मला कळलंय तुला खूप वाईट वाटलं असणार. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे वल्लरी जे काही बोलली ना, त्यामुळे तुला खूप वाईट वाटलं असेल खरंच. परंतु त्याला काही पर्याय नाही येणार आहे. पण तिच्या वतीने हवं तर मी माफी मागतो. खरंच आय एम व्हेरी सॉरी, असं मामा बोलून दाखवतो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो की मामा, मला माहिती आहे मामीचा स्वभाव कसा आहे ते. तिच्या डोक्यात तिने राग घालून घेतला असेल आणि त्यामुळे ती नको नको ते बोलली. पण ठीक आहे, मला माहिती आहे की एका पॉईंटनंतर ती स्वतःचा विषय बदलेल. म्हणजे तिला शांत झालं ना, तिचं डोकं थंड झालं की तिला तिचं रिअलाईज होईल की ती चुकीचं बोलली म्हणून. म्हणून मला आता त्याच्यावर इतकं काही वाटत नाही. त्यामुळे मामा रिलॅक्स, त्याबद्दल तू काही चुकीचा विचार करू नको. सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर मग अर्णव म्हणत असतो की मला तर आता काळजीच वाटते. काय करायचं हे काहीच कळत नाही आहे. पण आता पुढे काय करायचं? तेव्हा मग मामा म्हणतो की बरं काय झालं आता? तू काय करतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, मी जरा माझं ऑफिसचं काम आटपतो. तेव्हा मामा म्हणतो की बरं ठीक आहे, आटप. आता अर्णव त्याच बाबतीत विचार करत असतो. काय करावं हे त्याला काहीही सुचत नसतं. नंतर आता ईश्वरी ही सगळ्यांसाठी छानपैकी कचोऱ्या करत असते. तेव्हा मामी तिच्याजवळ येते आणि म्हणते की काय गं, तुला काय वाटतं? तू तुझ्या बहिणीला या घरामध्ये आणून या घरामध्ये तुझे हुकूम चालवायला बघत होतीस का? त्यामुळे तुझ्या बहिणीला इथे आणायला बघत होतीस. ईश्वरी म्हणते की मामी, अहो खरंच असं काही नाही आहे. म्हणजे खरंच त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामध्ये माझा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे. प्लीज तुम्ही एकदा त्यांच्या प्रेमाकडे बघून घ्या ना. तेव्हा तुम्हाला समजेल की नक्कीच ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. आणि जर त्या दोघांचं एकमेकांशी लग्न नाही झालं तर ते दोघंजणही कसे सुखी राहू शकणार आहेत, याचा जरा विचार करा. असं म्हटल्यावर आता वल्लरी म्हणते की तू मला शहाणपणा शिकवायला जाऊ नको. मला माहिती आहे की माझ्या मुलासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य. त्यामुळे तू मला त्या गोष्टीत काहीच बोलायला जाऊ नको. असं वल्लरी आता तिला बोलून दाखवते. त्यानंतर मग आता या सगळ्या गोष्टी होत असताना मामा येतो आणि म्हणतो की अरे वा, बरं झालं तुम्ही दोघीजणी मला एकत्र इथेच भेटलात. तेव्हा वल्लरी म्हणते काय झालं आता? तेव्हा मामा म्हणतो की एक काम करायचं, वल्लरी आत्ताच्या आता तू ईश्वरीची माफी मागायची. समजलं? तुझ्यामुळे ती दुखावली गेली असणार. अगं सगळ्यांसमोर तू किती बोललीस तिला? तू काय बोललीस याचा अर्थ तरी तुला कळतो का? उगाच आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असं करायचं नाही. मी सांगतोय तुला, तू आताच्या आता इथेच, ईश्वरी पण आहे, तिची माफी मागून टाक. तेव्हा ईश्वरी बघत राहते. मामी म्हणते की काय? मी आणि हिची माफी मागायची? अजिबात नाही. मी हिची माफी मागणार नाही. समजलं? काही झालं तरीही. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामी शांत व्हा, रिलॅक्स. मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्याचा खूप राग आला आहे की नाही. मग प्लीज तुम्ही काहीही बोलू नका. तेव्हा मग मामा म्हणत असतो की वल्लरी, अगं पण तुला समजतंय का? तेव्हा ईश्वरी म्हणते की जाऊ दे मामा, कसं आहे ना, प्रत्येक वेळेला आपण असं डोक्यात राग घेऊन चालत नाही. मला माहिती आहे मामी मला जे काही बोलल्या त्याचं मला वाईट वाटलं, पण ते मी इगोवर घेतलेलं नाही आहे. त्यामुळे मामीने वगैरे माझी माफी मागावी असं मला काहीच वाटत नाही. त्यामुळे प्लीज जाऊ द्या सगळं. त्यावर मामा म्हणतो की बघितलंस वल्लरी, अगं ईश्वरी किती गुणी मुलगी आहे. तू तिला किती काही बोलली परंतु तरीही तिने त्याचा इगो केलेला नाही. ती बिचारी किती समजून घेते. एवढी लहान असून मग आपणही समजून घ्यायला हवं. तेव्हा मग मामा ते सगळं बोलताना ईश्वरी म्हणते की सोडून द्या. मामी तुम्ही हे घ्या, माझ्या हातची गरमागरम खस्ता कचोरी इंदोरी स्पेशल घ्या. तेव्हा मग मामी म्हणते की मला नको आहे तुझ्या हातची कचोरी बिचोरी, असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. मामा बिचारा हताश होतो. ईश्वरी म्हणते की हे बघा मामा, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. जाऊ द्या, मामीचा स्वभावच आहे तो. त्याला आपण काय करू शकतो? जाऊ दे, तुम्ही माझ्या हातची कचोरी खा. बघा तरी कशी झाली आहे. तेव्हा ईश्वरी अगदी लाडाने आपल्या मामाला कचोरी भरवते. मग मामा म्हणतो की वा, अगं एकदम गरमागरम बढियाच झाली आहे गं कचोरी.
अगदी मस्त तिखट झाली आहे, छान झणझणीत. बरं, मी बाहेर बसतो, तू मला आणून देशील ना? मस्त ते चटणी-बिटणी घालून असं सगळं करून. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, तुम्ही बसा बाहेर, मी देते आणून. मग मामा हा मस्तपैकी बाहेर जाऊन बसतो. ईश्वरी मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असते. तेव्हा ईश्वरी ठरवते की आता अर्णवची मनधरणी करायची. त्यामुळे ती अर्णवजवळ येते आणि म्हणते की अर्णव सर, मला जरा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघत राहतो. तो म्हणतो की काय आता? ईश्वरी म्हणते की "एक मिनिट अर्णव सर, तुमच्यासाठी गरमागरम स्पेशल खस्ता कचोरी इंदोरी आणि हे घ्या. तुम्हाला काय का टाकून देऊ मी? तिखट बनवून देऊ की कमी तिखट? म्हणजे चटणी पण आहे. तुम्हाला मस्तपैकी शेव भुरभुरून देते आणि त्यावर मस्तपैकी राजमाती वगैरे सगळं." तेव्हा मग तो म्हणतो की "मला ना काही नको आहे. त्यामुळे तू तुझं मन बदलवण्याचा प्रयत्न ना अजिबात माझ्यावर लादू नकोस. तुला वाटतंय की मी आकाशच्या आणि नम्रताच्या लग्नासाठी तयार होईन ना, तर ते तसं अजिबात होणार नाही. त्यामुळे प्लीज हे सगळे आता तू माझ्यावरती ॲक्ट करू नकोस ओव्हर स्मार्ट करून." तेव्हा ईश्वरी ही म्हणते की "आता काय करू मी?" अर्णव मात्र रागाने निघून जातो. ईश्वरी विचार करते की नाही, काही झालं तरीही मला त्या दोघांचं प्रेम असं हरून देता कामा नये. काहीही झालं तरीही मला अर्णव सर आणि या सगळ्यांना समजावावं लागेलच. ते नाही समजले तर ठीक, पण मला माझ्या बाजूने प्रयत्न करावे लागतील. नम्रताताई आणि आकाश सर दोघांचंही लग्न झालं पाहिजे. मी कुठल्याही प्यार के दुश्मन नाही आणि म्हणूनच मला सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्यात आणि यांच्या प्रेमाच्या लढाईत मी मात्र त्यांची नक्की सोबत करणार आहे, असं ईश्वरी मनाशी ठरवते. नंतर मग आता अर्णव सकाळी उठलेला असतो आणि उठल्यानंतर तो आजूबाजूला बघतो, तर तिथे ईश्वरी नसते. तो म्हणतो की किती वाजले असतील? बघतो तर एवढे वाजले आहेत. बापरे! इतके वाजलेत. मला तर खरंच खूप प्रॉब्लेम वाटतोय. त्यावेळेला मग आता अर्णव विचार करतो की काही झालं तरीही ईश्वरी हिला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी कळायला हव्या होत्या. म्हणजे तिने मला उठवलं कसं नाही? इतकी सकाळ झाली तरी पण. आणि आज तर आकाशची एंगेजमेंट आहे. भावाच्या एंगेजमेंटला असा उशीर करून चालणार नाही आहे. म्हणून आता अर्णव पटापट उठतो आणि ही मिस इंदोर गेली तरी कुठे? खाली असेल तयारीसाठी, असा विचार तो करतो. तेव्हा इथे सगळी साखरपुड्याची घरात जोरदार तयारी सुरू असते. वल्लरी मात्र इकडे तिकडे धावधाव करत असते आणि म्हणत असते की चला चला, लवकर आटपा डेकोरेशनचं, लवकरच वेळ येणार आहे, पाहुणे मंडळी पण येतील, त्यामुळे लवकरात लवकर करा, असं ती त्या माणसांना सांगत असते. तेवढ्यातच अर्णव येतो. आल्याबरोबर मामी म्हणते की अरे वा, खरंच मस्तच, अर्णव आपल्या भावाच्या साखरपुड्यासाठी किती छान तयार होऊन आलाय, खरंच खूप भारी. त्यावेळेला मग आता आजी म्हणते की "अरे चिंटू, ईश्वरी कुठे आहे?" तेव्हा तो म्हणतो की "काय? मी सिंदूर खाली आली नाही आहे, ती तर रूममध्ये नाही आहे." तेव्हा मग त्यावर अंजली म्हणते की "अरे, आम्हाला वाटलं की ती अजूनही खाली आली नाही, म्हणजे ती झोपली असेल, तिचा डोळा लागला असेल, म्हणजे हल्ली ती गोळ्या खाती आहे ना, त्यामुळे तिला झोप लागली असेल, असं हिशोब करून होतो आम्ही." तेव्हा मग त्यावर मामी म्हणते की "मग ही ईश्वरी गेली कुठे आता?" त्यावर अर्णव म्हणतो की "नाही ना, मला पण माहीत नाही आहे ती कुठे गेली आहे ते. काहीतरी असेल इथे कुठे, बघतो मी कुठे गेली असेल नक्की. काहीतरी तयारीमध्येच बिझी असेल ती. मी तिला कॉल करून बघतो." असं म्हणून आता अर्णव जरा बाजूला येतो आणि ईश्वरीला सारखे तो कॉल ट्राय करत असतो. आता ईश्वरीचा फोन बंद लागतो. त्याला खूप टेन्शन येऊ लागतं की आता करायचं तरी काय? मी सिंदूरचा फोन बंद येतोय, आता मी काय करू? त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. आता तो त्याच्या स्टडी रूमकडे येतो आणि आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे आता विचार यायला लागतात. आणि सगळीकडे आता पूर्ण बंगल्यामध्ये तो शोधायला लागतो आणि राकेशच्या रूममध्ये देखील "मी सिंदोर" असा आवाज देत येतो. तेव्हा राकेश त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की "अरे बापरे, हे काय चिंटुकल्या? अरे तू माझ्याकडे ईश्वरीला शोधतोयस? म्हणजे माझ्याकडे ईश्वरी असेल असं का वाटलं तुला?" तेव्हा राकेश तिकडे तो रागाने बघतो. मग त्यानंतर राकेश त्याला म्हणतो की "अरे बापरे, म्हणजे तुझी बायको हरवली वाटतं. कुठे गेली असेल बाबा? काय सांगता येत नाही आजकाल." तेव्हा मग अर्णव त्याच्याकडे रागानेच बघत असतो. राकेश त्याला म्हणतो की "कुठे आहे मी सिंदूर?" तेव्हा राकेश म्हणतो की "मला तर काही माहिती नाही आहे. आणि हो, तू एक काम कर, आता सगळीकडे शोध आणि जर तुझ्याच्याने नाही सापडली तर मग मला सांग. मग मी शोधतो माझ्या इंदोरी जिलेबीला." तेव्हा हे ऐकून अर्णव चिडतो आणि कॉलर धरतो. तेव्हा राकेश म्हणतो की "हे काय चाललंय बाबा अर्णव तुझं? आजकाल तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर कॉलर धरत असतोस बरं का. म्हणजे हे सगळं बरोबर वाटत नाही मला. असं सगळं का करतोस तू?" असं तो त्याला आता समजावत असतो. त्यावेळेला मग आता आजी आलेली असते आणि राकेशची कॉलर रागानेच अर्णवने धरलेली असते. हे सगळं आजी बघते आणि ती म्हणते की "चिंटू, अरे काय झालं?" तेव्हा आजीला तर ते सगळं बघून धक्काच बसतो. तेव्हा मग राकेश म्हणतो की "काही नाही, ॲक्च्युली त्याचं काय आहे ना,
की माझी ना तो कॉलर व्यवस्थित करून देत होता. म्हणजे त्या इस्त्रीवाल्याने माझी कॉलरची जी काही इस्त्री आहे ती अगदी व्यवस्थित केली नाही आहे ना, म्हणून तो माझी कॉलर फक्त नीट करून देत होता, बाकी काही नाही. पण आजीला संशय असतोच की नक्कीच इथे काहीतरी गडबड झालेली आहे, त्यामुळे हे सगळं घडलं आहे. त्यानंतर मग आता आजी म्हणते की "बरं ऐकलंस का चिंटू, एक काम करायचं आहे. तू आता लवकरात लवकर ईश्वरी कुठे आहे ते बघतोस का? म्हणजे ती कुठेही सापडत नाही आहे. मला जरा टेन्शन येते." तेव्हा अर्णव म्हणतो की "हो आजी, म्हणजे मलाही समजतंय की काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. मी बघतो नक्की कुठे असेल ईश्वरी ते. मी तिच्या आईला कॉल ट्राय करतो आणि बघतो की कुठे आहे ती." तेव्हा आजी म्हणते की "हो, लवकरात लवकर बघ की कुठे आहे ती." मग अर्णव हा सारखा ईश्वरीच्या आईला कॉल ट्राय करतो. तिचाही फोन बंदच लागत असतो. अर्णव म्हणतो की तिच्या आईचाही फोन स्विच ऑफ लागतोय. नक्की प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा मग आजी म्हणते की "अरे चिंटू, मी काय म्हणते तू प्लीज पटकन बघ ना जाऊन काय झालं असेल ते. जरा जाऊन बघ इकडे-तिकडे नक्की काय झालं असेल ते. कारण ईश्वरी अशी कशी गायब झाली? तिच्या घरातल्याही फोन लागत नाही. नक्की काय प्रॉब्लेम आहे? तू असं फोनाफोनी करत बसण्यापेक्षा मी तर म्हणते की निदान बाहेर पड आणि बघ तिला कुठे गेली असेल." तेव्हा मग आजीला तो म्हणतो की "हो, चालेल मी बघतो कुठे गेली असेल ते. मला तर काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय." त्यानंतर मग राकेश विचार करतो की काय झालं असेल? कुठे गेली असेल इंदोरी जिलेबी? तेव्हा मग इथे सुप्रिया ही नम्रताला म्हणते की "अगं, इतकं सगळं घडलं आणि तू आत्ता मला हे सांगतेस? तुला आकाशने लग्नाची मागणी घातली?" तेव्हा मग ती म्हणते की "हो, आई मला आकाश सरांनी लग्नाची मागणी घातली होती." पण तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की "पण काय आता ईश्वरी? अगं, तुला समजतंय का की काय हे सगळं? अगं, हे सगळं घडणं चुकीचं आहे ना मू. तुला कळत कसं नाही आहे? आणि ही गोष्ट तू मला अगोदर का नाही सांगितलीस? बघ, तू स्वतःच्या मनाने हे सगळं ठरवलंस आणि तुझं काय झालं ते बघितलंस ना? अगं, ते हे सगळं करण्याची काय गरज होती? आणि इतक्या मोठ्या घराशी संबंध कसे जोडणार आहोत आपण?" तेव्हा मग ती म्हणत असते की "आई, पण तिथे इशू पण आहेच ना." तेव्हा सुप्रिया म्हणते की "इशूचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं अर्णवशी हे तुलाही माहीत आहेच आणि अर्णव कसा आहे, तो सगळं सांभाळून घेत होता हे सगळं तुला माहिती आहे. पण आकाशचं तसं नाही आहे. त्याच्या फॅमिलीमधले तो सांभाळून घेईल असं नाहीच आहे ना. मग तू तू या गोष्टींमध्ये का अडकलीस? मला हेच कळत नाही आहे. तू या गोष्टींमध्ये अडकायला नको हवं पाहिजे होतंस नमो. अगं, हे सगळं खूप चुकीचं आहे." आकाशचा सारखा कॉल येत असतो. तेव्हा मग सुप्रिया म्हणत असते की "हे बघ, तू खूप मोठी चूक केली आहेस आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे खरं तर." असं म्हणून रागाने सुप्रिया निघून जाते. नमू म्हणते की "नाही, आई तुला कळत नाही हे सगळं ना इशूमुळे घडलं आहे. तिलाच माझं चांगलं बघवलं गेलं नाही आहे ना, म्हणून हे सगळं झालं आहे." तर इथे मुहूर्ताची वेळही आलेली असते आणि मेघनाच्या घरचे सदावर्ते फॅमिली सगळेजण आता राजेश शिर्केंकडे साखरपुड्यासाठी आलेले असतात. तेव्हा सगळेजण येत असताना आता इथे सदावर्ते फॅमिली पूर्णपणे छान सजून-धजून येते. वल्लरी धावत-धावत अगदी येते आणि म्हणते की "या, या, या सगळेजणं." असं म्हणून ती त्या सगळ्यांचं कौतुक करत आतमध्ये त्यांना बोलावून घेते. नंतर मग आता वल्लरी ही म्हणायला लागते की "आई, या ना तुम्ही, पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत." तेव्हा आता लगेचच वल्लरीला आजी बोलावते आणि म्हणते की "हे बघ वल्लरी, मी तुला एक गोष्ट सांगते, आता क्लिअर करते. तू खरं तर साखरपुड्यासाठी यांना बोलावलं आहेस, पण आकाश खरंच या लग्नासाठी मनापासून तयार आहे असं वाटतंय का तुला?" तेव्हा मग आता आजी म्हणायला लागते की "हो, म्हणजे बघ विचार कर." अंजली पण म्हणते की "हो, म्हणजे मला दिसलाच नाही आहे मगासपासून आकाश. नक्की काय गडबड आहे काहीच कळत नाही आहे." तेव्हा वल्लरी म्हणते की "नाही, तयार असणार तो. माझ्या मुलाला मी काहीही करून तयार करणार. किती काही झालं तरीही त्याला या साखरपुड्यासाठी तयार व्हावंच लागेल." आजी म्हणते की "बघ एकदा त्याच्याशी बोलून बघ तू." परंतु इथे आकाश आता मात्र तिला फोन करून वैतागलेला असतो. नमू काही फोन उचलत नाही. त्यामुळे आकाश आता ठरवतो की काही झालं तरी मला आता मॉमचं ऐकावं लागेल. मॉम जे काही बोलली त्यासाठी मला उभं राहावंच लागेल. तेव्हा आता आकाश मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो आणि तो चालत येत असतो. तो येत असताना सगळेजण आता त्याच्याकडे बघतच बसतात. आकाश येत असताना सगळेजण बघायला लागतात. आकाश आल्यावर वल्लरी म्हणते की "हे बघा, आला आकाश." तेव्हा मग आजी म्हणते की "वल्लरी, बघ त्या आकाशचा चेहरा बघ कसा पडलाय. त्याचा चेहरा मला बघवत नाहीये. म्हणजे बिचाऱ्याच्या मनामध्ये खूप दुःख आहे. आपण त्याला जबरदस्ती उभं करतोय असं वाटतं या सगळ्यासाठी." त्यावेळेला मग आकाश येत असताना वल्लरी म्हणते की "ये, ये आकाश, लवकर ये." आता आकाश आल्याबरोबर मेघनाला लगेच वल्लरी येऊन बाजूला उभं करते आणि म्हणते की "बघा, दोघांचाही जोडा किती सुंदर आणि छान शोभतो." नंतर मग आता वल्लरी म्हणायला लागते की "वाह, मेघना खूपच सुंदर दिसत आहे." मग त्यावर सदावर्ते म्हणते की "हो, खरंच म्हणजे आमचा आकाश आहे तो पण काही कमी हँडसम नाही दिसत आहे."
तो पण छानच दिसतोय. दोघांचा जोडा अगदी शोभून दिसतोय. आता असं म्हटल्यावर वल्लरी त्या दोघांनाही उभं करते आणि चला लवकरात लवकर आता साखरपुडा उरकूनच घेऊया, मुहूर्त जवळ आलाय, असं ती म्हणायला लागते. त्यावेळेला आजी म्हणते, की "1 मिनिट वल्लरी, अगं अजूनही ईश्वरी कुठे आहे ना, ती काही कळत नाहीये." तेव्हा मग सगळे म्हणायला लागतात, की "ईश्वरी कुठे गेली असेल ईश्वरी?" सदावर्ते म्हणते, की "तुमची सून घरात नाही आहे का?" त्यावर वल्लरी म्हणायला लागते, की "हो, ॲक्चुअली त्याचं काय झालं ना, की ती सोनाराकडे गेली होती अंगठी आणण्यासाठी, परंतु आलेली नाही आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. आणि मग अर्णव पण तिला बघायला गेला आहे." असं आता सगळेजण ऐकतात, तेव्हा त्यांना धक्का बसतो. गुरुजी म्हणतात, की "ठीक आहे, निदान तुम्ही बसून तरी घ्या, मग आपण पुढे मुहूर्ताला सुरुवात करूया, म्हणजे पूजेला." तेव्हा मामा बाजूला येऊन अर्णवला फोन लावत असतो, पण अर्णवही फोन वाजवत असतो. ईश्वरीला फोन लावल्यावर तिचा फोन काही लागत नसतो. मामा म्हणतो, की "नक्की काय झालंय? म्हणजे यांचे फोन असे लागत कसे नाही आहेत? नक्कीच काहीतरी गडबड दिसते." मामाही आता खूपच वैतागलेला असतो. मामा हा अर्णवला फोन लावतो आणि म्हणतो, की "काय झालं रे? अर्णव, काही मिळालं का? म्हणजे काही सापडलं का? ईश्वरीच्या बद्दलचा काही पत्ता?" तेव्हा मामाला तो सांगतो, की "नाही रे मामा, मला काहीच कळत नाही आहे. अजून मी निघालोय, पण मला काहीच कळत नाही आहे अजूनही. मी ट्रॅव्हलिंगमध्येच आहे. बघतो काय आहे ते." तेव्हा अर्णव गाडी चालवत असतो आणि ईश्वरीला फोन लावत असतो. "मिस इंदोर, कुठे आहेस तू? पिकअप द फोन." असं म्हणून तो आता वैतागत असतो आणि ईश्वरीच्या बाबतीत खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. आता मामा काय करावं या सगळ्याचा विचारच करत असतो. त्याचबरोबर इथे आता मामा हा म्हणतो, की काहीतरी गडबड नक्की आहे. ईश्वरी गायब आहे, त्याप्रमाणे तिच्या घरच्यांचेही फोन लागत नाही. तेव्हा मग सगळेजण विचारतात, की काय झालं? तेव्हा आता मामा म्हणतो, की आहेत ते सोनाराच्या दुकानातच अंगठी घेत आहेत." तेव्हा सदावर्ते म्हणतात, की "इतका वेळ? फारच उशीर झाला त्यांना." त्यावर मग आता ती मिसेस सदावर्ते म्हणायला लागते, की "नाही, हा तर बराच उशीर आहे." तर लगेचच मामा म्हणतो, की "आजकाल काय ट्रॅफिक असते ना रस्त्यावर, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. ट्रॅफिक असल्यावरती काय बोलणार ना आपण." तेव्हा वल्लरी म्हणते, की "हो, अगदीच बरोबर आहे." तेव्हा गुरुजी म्हणतात, की "मग आपल्याला जर मुहूर्ताची वेळ टळून द्यायची नसेल, तर आपण एक काम करू शकतो. आपण आपल्या थोड्याशा विधींना सुरुवात तर करूच शकतो." तेव्हा मग आता सदावर्ते म्हणतात, की "हो, अगदीच चालेल. परंतु ईश्वरीमुळे हा साखरपुडा थांबणार असतो, हे वल्लरीला कळत असतं." वल्लरी म्हणते, की "मला वाटते की ईश्वरी मुद्दामच येत नसेल. तिला माहिती आहे, जर साखरपुडा थांबला तर पुढे काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे." मग आता अर्णव डोक्याला हात लावून असतो, की "मिस इंदोर, कुठे आहेस तू? प्लीज लवकर भेट. मला तर आता खूप टेन्शन यायला लागले. जर काही झालं तर मला खूपच वाईट वाटतंय. मी काय करू?" आता अर्णव मात्र खूपच जास्त विचारांमध्ये असतो. तर मित्रांनो, अर्णवचं आता इथे ईश्वरीचे शोधकार्य सुरू असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की अर्णव हा नमूला म्हणत असतो, की "माझा तर प्रेमावर विश्वास नाही आहे, परंतु तुझा आणि आकाशचा दोघांचाही प्रेमावर विश्वास आहे ना, तर मी तुमच्या दोघांचंही प्रेम असं हरू देणार नाही. काही झालं तरीही तुम्हा दोघांचं प्रेम मी जिंकवणार, तुम्हाला एकत्र मी आणणार." असं आता अर्णव बोलत असतो. त्यावेळेला आकाश मेघनाच्या बोटामध्ये अंगठी घालत असताना अर्णव येतो आणि अर्णव आल्याबरोबर तो "थांब आकाश" असा आवाज त्याला देतो आणि नम्रताला हाताला धरून तो आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो, की "हे बघ आकाश, तुझं प्रेम आहे ना नम्रतावर, मग तू मेघनाशी साखरपुडा करतोयस आणि जर तू नम्रतावर प्रेम करूनही हे लग्न करशील तर कोणीही खुश होऊ शकणार नाही. तिघांचंही आयुष्य स्पॉईल होशील. त्यामुळे तुझं जर नम्रतावरती प्रेम असेल तर तू नम्रताशी साखरपुडा कर. तुझं प्रेम असं हरू देऊ नकोस. तुझं जर प्रेम असेल नम्रतावर तर तू नम्रताशीच लग्न कर." असं आकाश आता बोलून दाखवतो आणि मग आकाशकडे सगळेजण बघतच राहतात. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.